नमस्कार मित्रांनो, माझे नाव आहे रवींद्र आणि आपण बघत आहात गोल्डन ईगल G007 चॅनल. मित्रांनो, गोल्डन ईगल G007 चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत आहे. आजच्या या व्हिडिओच्या भागात आपण घरातल्या घरात बसून मोबाईलवरून लोकल ट्रेनचे व मेल एक्सप्रेसचे तिकीट, प्लॅटफॉर्म तिकीट व मासिक व त्रैमासिक पास कसा काढायचा ते बघणार आहोत. ज्या ऍप्लिकेशनवरून आपण तिकीट काढणार आहोत त्या ऍप्लिकेशनचे नाव आहे QTS म्हणजे अनरिझर्व्ड तिकीट सिस्टम. आणि याची कार्यप्रणाली GPS बेस्ड आहे, म्हणजे ग्लोबल पोझिशन सिस्टम वरती चालते. म्हणजे आपल्या मोबाईलच्या स्थानावरती ही चालत असते. भारतीय रेल्वेने 2018 साली हे ऍप अँड्रॉइड मोबाईल, ऍपल मोबाईल आणि विंडोज मोबाईलवर विकसित केलेले आहे आणि याला भारतीय रेल्वेची संपूर्णतः मान्यता आहे. त्यामुळे आपल्याला अधिकृतरित्या तिकिटे घरात बसून काढता येतात आणि ही कार्यप्रणाली आपल्या मोबाईलच्या लोकेशनवर अवलंबून असते आणि चालते. यामध्ये आपल्याला पहिले आपले नाव, मोबाईल नंबर इत्यादी माहिती टाकून रजिस्ट्रेशन करावे लागते आणि आपल्याला आपले प्रोफाईल बनवावे लागते. कोणत्याही अँड्रॉइड मोबाईल वरून आपल्याला घरात बसून तिकिटे काढता येतात. अँड्रॉइड मोबाईलच्या प्ले स्टोअर वरून पहिले QTS हे ऍप डाउनलोड आणि इन्स्टॉल करावे लागते. QTS चे ऍप इन्स्टॉल करण्यासाठी पहिले प्ले स्टोअर वरती क्लिक करा. त्यानंतर सर्च बार मध्ये QTS असे टाईप करा. त्यानंतर UTS तिकीट बुकिंग ऍप सिलेक्ट करा. हा इंडियन रेल्वेचा लोगो बघून ठेवा. आता UTSचा हा लोगो बघा आणि त्याच्यावरती क्लिक करा. आता माझ्याकडे हे ऍप इन्स्टॉल केले असल्यामुळे इथे ओपन असे दाखवत आहे. आपल्याकडे इथे डाउनलोड असे दाखवेल किंवा इन्स्टॉल असे दाखवेल, तिथे क्लिक करा. इन्स्टॉलवर क्लिक केल्यावर आपल्या पीसीवरती ॲप इन्स्टॉल होईल. मित्रांनो, व्हिडिओ आपल्याला आवडला असल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. त्यासाठी तिकीट काढण्यासाठी कमीत कमी वयाची मर्यादा आहे 18. एका वेळी 4 फुल आणि 4 हाफ तिकिटे काढता येतात. आणि आपण जर प्लॅटफॉर्मवरती असू किंवा स्टेशनच्या आसपास असू, रेल्वे लाईनवर किंवा गाडीमध्ये असू, तर या ऍपवरून आपल्याला तिकिटे काढता येत नाही. कारण एखादा पॅसेंजर जर आत गेलेला असेल, गाडीत गेलेला असेल आणि त्यांनी तिकीट चेकरला जर एंट्री करताना पाहिले तर तो पटकन मोबाईल बाहेर काढेल आणि त्यावरती तिकीट काढेल आणि तिकीट चेकरला तिकीट दाखवेल. हे असा गैरफायदा कोणाला घेता येऊ नये म्हणून रेल्वेने ही कार्यप्रणाली अशी विकसित केलेली आहे. स्टेशनच्या बाहेर ठराविक अंतरापासून ते ठराविक अंतरापर्यंतच आपल्याला हे तिकीट काढता येते. स्टेशनपासून मोबाईलच्या विशिष्ट अंतरापर्यंतच आपल्याला हे काढता येत असल्याने आपण पहिले त्याची रेंज चेक करून मार्किंग करून ठेवावी, म्हणजे ऐन वेळेवरती आपली अडचण होणार नाही आणि आपल्याला तिकीट काढता येणार नाही असं होणार नाही. त्यामुळे आपल्या घरातून आपल्याला तिकीट काढता येते किंवा नाही याची आधी चाचणी करून खात्री करून ठेवावी, म्हणजे आयत्या वेळेवरती आपली फजिती होणार नाही. त्यासाठी स्टेशनपासून मोबाईल लांब नेत कुठपर्यंत रेंज आहे ते चेक करत राहावे आणि ज्या ठिकाणी जी मर्यादा संपेल त्या ठिकाणची काहीतरी खूण म्हणून आपल्या मनात बांधून ठेवावी आणि त्या रेंजच्या आतमध्येच आपण तिकीट काढावे. ही कार्यप्रणाली चेन्नई आणि मुंबईच्या उपनगरांपुरती चालते. ही प्रणाली स्टेशनच्या परिसरात चालत नाही, त्यामुळे आपल्याला स्टेशनच्या आवारात तिकीट काढता येत नाही. व्हिडिओ आपल्याला आवडले असल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. लाईक करा, शेअर करा, आपल्या मित्रांना शेअर करा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. मित्रांनो, UTS वरून बुकिंग करताना आपल्याला 3-4 फायदे होतात.
पहिले म्हणजे आपल्याला गाडीच्या वेळे अगोदर 2-3 तास अगोदर घर सोडावे लागत नाही. तिकिटाच्या लांबलचक रांगेत उभे राहावे लागत नाही. त्यामुळे आपला कष्ट व वेळ दोन्हीही वाचतात. गाडी पकडता येईल याचा आत्मविश्वास वाढतो आणि गाडीत शिरताना आपण थोडे ताजेतवाने राहतो व आपला प्रवास सुकर होतो. आपल्याला तिकीट काढायचे कष्ट कमी पडतात. त्यामुळे आपण प्रवास करताना ताजेतवाने राहतो. समजा आपल्याला एक फॅमिली पिकनिक काढायची आहे. अशा वेळी सर्वात प्रथम आपल्याला गरज पडते की जाऊन येऊन किती तिकिटाचा खर्च येईल ते बघण्याची. या ॲपमुळे आपल्याला करंट तिकिटाचा खर्च किती येईल ते आधी काढता येते आणि आपल्याला खर्चाचा अंदाज घेता येतो. हे आहे इंडियन रेल्वेचे UTS ॲप, ज्याच्यावरून आपण लोकल किंवा मेल एक्सप्रेसची तिकिटे काढू शकतो. या इथे इंडियन रेल्वेचा हा लोगो आपल्याला दिसतच आहे. UTS अर्थातच अनरिझर्व तिकीट सिस्टम. आता पहिले प्रथम आपण ह्या ॲपचा इंटरफेस समजून घेऊ. त्याच्यानंतर एक लोकलचे तिकीट आणि एक मेल एक्सप्रेसचे तिकीट कसे काढायचे ते बघून घेऊ आणि त्यानंतर एक एक टॅब हा समजून घेऊ. आता पहिले याचा आपण इंटरफेस समजून घेऊ. या ठिकाणी आहे जर्नी तिकीट, म्हणजे आपल्याला कुठे जायचे ते मेल एक्सप्रेसचे किंवा लोकलचे तिकीट काढायचे, त्याच्यासाठी इथे क्लिक करायला लागते. त्यानंतर इथे नॉर्मल बुकिंगचे इथे 2 ऑप्शन्स आपल्याला उपलब्ध असतात. बुक अँड ट्रॅव्हल पेपरलेस अँड बुक अँड प्रिंट पेपर. हे ऑप्शन आपण नंतर बघूया. त्यानंतर QR बुकिंग म्हणून हा टॅब आहे. ह्या टॅबवर क्लिक केलं असता आपल्याला तो ATVM मशीनवरती बारकोड असतो, तो स्कॅन करून आपल्याला तिकीट काढता येते. जर इथे आपण क्लिक केलं जर्नी तिकीट बाय QR कोड, तर आपल्याला QR कोड बारकोड स्कॅन करून तिकीट काढता येते. क्विक बुकिंग. ह्या ठिकाणी आपल्याला नेहमीच जायचे असेल, ज्या ठिकाणी जायचे असते, समजा आपल्याला कल्याण टू डोंबिवली आठवड्यातून 3 वेळा जावे लागते आणि कल्याण टू ठाणे आठवड्यातून 2 वेळा जावे लागते, तर ह्या ठिकाणी क्लिक करून इथला ऑप्शन सिलेक्ट करून आपल्याला तिकीट काढता येते. हा डेटा बराच काळ या क्विक बुकिंगच्या टॅबमध्ये सेव्ह केलेला राहतो. प्लॅटफॉर्म तिकीट. या ठिकाणी आपल्याला प्लॅटफॉर्म तिकीट काढता येते. त्यानंतर हा आहे सीझन तिकीटचा टॅब. या ठिकाणी आपल्याला मासिक किंवा त्रैमासिक पास काढता येतो. कॅन्सल तिकीट. इथे गेल्यास आपल्याला तिकीट कॅन्सल करता येते. इथे बुकिंग हिस्ट्री हा टॅब आहे. या बुकिंग हिस्ट्रीमध्ये आपण मागे किती वेळा तिकीट काढलेले आहे त्याची संपूर्ण हिस्ट्री आपल्याला बघायला मिळते. शो तिकीट. आपण तिकीट काढल्यानंतर ती गाडीमध्ये जेव्हा TC येतो आणि आपल्याला तिकीट विचारतो त्यावेळी शो तिकीट इथे चेक करून त्याला आपण तिकीट दाखवायचे असते. आर वॉलेटमध्ये आपण आधी पैसे भरून ठेवायला लागतात आणि त्याच्यानंतर आपल्याला प्रत्येक वेळी रिचार्ज करून ठेवायला लागते आणि त्यामधून पैसे वापरून आपल्याला तिकीट काढता येते. प्रोफाईल. इथे आपल्याला ह्या ॲपमध्ये पहिल्यांदा आपले रजिस्ट्रेशन करायला लागते. त्यावेळी इथे माहिती भरायला लागते. त्यासाठी या टॅबवरती क्लिक करायला लागते. आणि ट्रान्झॅक्शन. या ट्रान्झॅक्शनमध्ये आपल्याला मागील काय ट्रान्झॅक्शन झालेले ही बघता येतात. त्यासाठी आपल्याला इथे लॉग इन करायला लागते. ते आपण नंतर बघूया. इथे गेल्यास आपल्याला भाषेचा पर्याय उपलब्ध होतो. इथे मराठी, हिंदी आणि इंग्लिश आणि इतर काही भाषा आपल्याला बघायला मिळतात आणि त्यामध्ये हे ॲप कन्वर्ट होते आणि त्या भाषेमध्ये आपल्याला दिसायला लागते. सध्या तरी आपण इथे इंग्लिश सिलेक्ट करून ठेवू. या ठिकाणी आपण रजिस्ट्रेशन केल्यावरती आपल्याला युजर ID म्हणून आपला हा मोबाईल नंबर बघायला मिळतो आणि रजिस्ट्रेशनला गेल्यास आपल्याला रजिस्ट्रेशन करता येते. रजिस्ट्रेशन करण्यासाठी आपल्याला मोबाईल नंबर, आपले नाव आणि पासवर्ड तयार करायला लागतो एक, आणि तोच पासवर्ड पुन्हा इथे रिटाईप करायला लागतो. त्यानंतर इथे जेंडर म्हणजे स्त्री किंवा पुरुष हे सिलेक्ट करायला लागते. आपली बर्थडेट टाकायला लागते आणि आय ॲक्सेप्ट द UTS टर्म्स अँड कंडिशन साठी हा चौकोनात क्लिक करायला लागते. त्यानंतर रजिस्टर वरती क्लिक करायला लागते आणि एकदा आपले रजिस्ट्रेशन झाले की आपल्याला तिकीट काढायला परवानगी मिळते. चला तर आता आपण लोकलचे तिकीट कसे काढायचे ते बघूया. त्यासाठी जर्नी तिकीट या टॅबवरती क्लिक करा.
आता इथे आपल्याला दोन पर्याय उपलब्ध होतात। एक म्हणजे बुक अँड ट्रॅव्हल पेपरलेस आणि दुसरा बुक अँड प्रिंट पेपर। बुक अँड ट्रॅव्हल पेपरलेसमध्ये आपल्याला इथे क्लिक केलं असता तिकीट काढता येते, परंतु ते आपल्या मोबाईलमध्येच राहते आणि ते तिकीट चेकर आल्यावरती इथे शो तिकीटवरती क्लिक करून दाखवायला लागते। ह्याची आपल्याला प्रिंटआउट काढता येत नाही आणि हे कॅन्सल करता कधीच येत नाही। तिकीट काढण्यासाठी आपले वय कमीत कमी 18 लागते आणि ही पूर्ण सिस्टीम GPS वरती चालते, म्हणजेच आपल्या मोबाईलचे लोकेशन आहे त्यावरती ही सिस्टीम चालते। हा दुसरा पर्याय आहे बुक अँड प्रिंट विथ पेपर। हा सिलेक्ट केल्यास आपल्याला तिकीट काढता येते, परंतु आपल्याला स्टेशनवरती पहिले जाऊन ATVM मशीनवरती प्रिंटचा ऑप्शन असतो, तिथे आपला मोबाईल कनेक्ट करून प्रिंट काढायला लागते आणि तरच आपला प्रवास वैध ठरतो। जर आपण स्टेशनवर जाऊन ATVM मशीनवरून प्रिंट काढली नाही तर आपण विदाऊट तिकीट समजले जातो। आता बुक अँड ट्रॅव्हल पेपरलेस हा ऑप्शन सिलेक्ट करून आपण लोकलचे तिकीट कसे काढायचे ते बघूया। त्याच्यासाठी आपल्याला स्क्रोल करून खाली खाली उतरायला लागते। आता या ठिकाणी सोर्स स्टेशन आपल्याला टाकायला लागते, ते मी कल्याण जंक्शन असे सिलेक्ट करून टाकतो। त्यानंतर डेस्टिनेशन स्टेशन इथे आपल्याला टाकायला लागते, ते मी डोंबिवली म्हणून टाकतो। त्यानंतर गेट फेअर या ऑप्शनवरती क्लिक करायला लागते। आता आपल्याला आपण स्टेशनवरती गेल्यावरती जशी आपण तिकिटे काढताना माहिती पुरवतो तशीच इथेही माहिती आपल्याला सिलेक्ट करायला लागते। या ठिकाणी अडल्ट एक तिकीट पाहिजे का 2 का 4 हे आपण सिलेक्ट करायचे असते। जास्तीत जास्त 4 फुल आणि 4 हाफ तिकीट या ठिकाणी आपल्याला काढता येतात। इथे चाइल्ड असले तर हाफ तिकीटसाठी सिलेक्ट करायला लागते। त्यानंतर जर्नी हा सिंगल जर्नी आहे की रिटर्न जर्नी आहे ते सिलेक्ट करायला लागते। त्याच्यानंतर ऑर्डिनरी, मेल एक्सप्रेस आणि सुपरफास्ट एक्सप्रेस, EMU ट्रेन किंवा आणखीन काही गाड्या असतात त्यांची तिकीट काढायचे, त्याच्यासाठी हा ऑप्शन सिलेक्ट करायला लागतो आणि त्याप्रमाणे इथे आपल्याला ऑप्शन सिलेक्ट करायला लागतो। या इथे गाडीचा क्लास म्हणजे सेकंड क्लास किंवा फर्स्ट क्लास हे सिलेक्ट करायला लागते। त्यानंतर जर आपल्याला R वॉलेटमधून पेमेंट करायचं असेल तर या ठिकाणी क्लिक करून R वॉलेटवरती क्लिक करायला लागते। सध्या आपण वॉलेटमधून पेमेंट करणार नाही आहोत, त्यामुळे इथे जायची काय आपल्याला आवश्यकता नाही। जर काही सिनियर सिटीजनला कन्सेशन आपल्याला जर मिळत असेल तर इथे अवेल कन्सेशनला क्लिक केल्यावरती आपल्याला इथे कन्सेशनल अमाऊंट दिसायला लागते। आता कल्याण डोंबिवली ॲडल्ट 1, चाइल्ड 0, सेकंड क्लासचे 1 तिकीट काढा असे आपण सुचवत आहोत। या ठिकाणी खाली तळामध्ये आपल्याला 5 रुपये असे दिसत आहे। आता या ठिकाणी आपण बुक तिकीट वरती क्लिक करूया। त्यावेळी आपल्याला पेमेंट कसे करायचे ते विचारले जाते। इथे R वॉलेटवरून आपल्याला R वॉलेटमध्ये आपण पैसे भरलेले असेल तर रिचार्ज केलेले असेल तर आपण इथून R वॉलेटमधून पेमेंट करू शकतो किंवा इथे रिचार्ज पण करू शकतो आणि इथे आपण अदर पेमेंटवरती क्लिक करूया। आता येथे बुक तिकीटवरती आपण क्लिक करूया। ही प्रोसिजर पूर्णपणे आपल्या मोबाईलच्या लोकेशनवरती अवलंबून असते, म्हणजेच ही येथे GPS ही कार्यप्रणाली वापरून आपल्याला तिकीट काढता येते। इथे आपल्या आता मोबाईलचे लोकेशन चेक केले जात आहे। आता आपण नेहमी इतर ठिकाणी जशी वस्तू खरेदी करताना आपल्याला UPI, वॉलेट, डेबिट कार्ड, ATM कार्ड, क्रेडिट कार्ड इत्यादी ऑप्शन उपलब्ध असतात, तसेच इथे 2 ऑप्शन उपलब्ध आहेत, पेटीएम आणि मोबिक्विक। यापैकी आपण डेबिट कार्ड म्हणजे ATM वरून तिकीट काढायचा ऑप्शन सिलेक्ट करू आणि पे ₹5 वरती क्लिक करू। आता या ठिकाणी डेबिट कार्डचा ऑप्शन आपण सिलेक्ट करू आणि कार्ड नंबर, एक्सपायरी डेट आणि CVV नंबर टाकून पे ₹5 वरती क्लिक केले की आपल्याला एक OTP पाठवला जातो आणि तो OTP आपण टाईप केल्यावरती आपल्याला आपले तिकीट बुक होते। ही प्रोसिजर इतर वस्तू आपण खरेदी करतो त्याचप्रमाणे, त्यामुळे मी इथे
पुढे जात नाही। आता या ठिकाणी आपण डेबिट कार्डचा ऑप्शन सिलेक्ट करू आणि तिकीट काढूया। यासाठी कार्ड नंबर टाकायला लागतो। या ठिकाणी कार्ड नंबर, एक्सपायरी, CVV नंबर इत्यादी डेटा भरायला लागतो। आता पे ₹5 वरती क्लिक करूया। या ठिकाणी आपल्याला एक रजिस्टर मोबाईलवरती OTP पाठवला जातो, तो आपण कॉपी पेस्ट करायला लागतो। तो या जागी आपल्याला पेस्ट करायला लागतो। आता मेक पेमेंट यावरती क्लिक केलं असता आपले तिकीट बुक होते। आता या ठिकाणी आपले कल्याण ते डोंबिवलीचे ₹5 तिकीट बुक झालेले आहे। इथे बुक म्हणून स्टॅम्प मिळतो आणि आजची तारीख दिसत आहे 4/7/2024 आणि टाईम पण टाकलेला दिसत आहे 12:16. आता जर्नी आपल्याला 1 तासात चालू करायला लागतो। अशा रीतीने आपले तिकीट घरच्या घरी मोबाईलवरती बुक झालेले आहे। आता शो तिकीट येथे आपण क्लिक केलं असता ते आपल्याला बघायला मिळते। तिकीट बुक झालेले आहे। कल्याण ते डोंबिवली ₹5, ॲडल्ट 1, ऑर्डिनरी, डेट 4/7/2024, टाईम 12:16. आता इथे हा बुक अँड प्रिंट विथ पेपर म्हणून जो ऑप्शन आहे हा सिलेक्ट केले असता आपल्याला आपल्या स्टेशनवरती ATM मशीन आहेत का नाही हे पहिले माहीत असायला लागते आणि पहिले गाडीच्या अगोदर बराच वेळ आधी जाऊन तिथेही रांग असू शकते आणि तिथे गेल्यावरती आपल्याला बारकोडवरती स्कॅन करून पेपर तिकीट काढून घ्यावे लागते। ATM मशीनवरून तिकीट प्रिंट करून काढावे लागते। आता आपण एक्सप्रेसचे तिकीट कसे काढायचे ते बघूया। यासाठी पहिले सोर्स स्टेशन सिलेक्ट करा, ते मी कल्याण असे सिलेक्ट करतो। त्यानंतर डेस्टिनेशन स्टेशन सिलेक्ट करा, ते मी भुसावळ जंक्शन सिलेक्ट करतो। आता गेट फेअरवरती क्लिक करा। या ठिकाणी आपल्याला किती फुल तिकिटे पाहिजेत, किती हाफ पाहिजेत, मुलांची किती पाहिजेत, जर्नी सिंगल की रिटर्न, या सगळ्या गोष्टी सिलेक्ट करायला लागतात। मेल एक्सप्रेसचे तिकीट असेल तर ते इथे हे कॉलम सिलेक्ट करायला लागतात। त्यानंतर जर सिनियर सिटीजन वगैरे असू तर आपल्याला कन्सेशन मिळते, त्यासाठी अवेल कन्सेशन हा ऑप्शन क्लिक करायला लागतो। आता इथे ₹135 आपल्याला दिसत आहे। आता आपल्याला तिकीट बुक करण्यासाठी बुक तिकीटवरती क्लिक करायला लागते। त्यानंतर आपण वॉलेटवरून काढणार नाही, त्यामुळे अदर पेमेंटवरती क्लिक करायला लागते। आता लोकलचे तिकीट काढले ते काढण्यासाठी जी प्रोसिजर वापरली तीच प्रोसिजर इथे पण वापरायला लागते। त्याच्यासाठी ATM कार्डचा ऑप्शन म्हणजे डेबिट कार्डचा ऑप्शन आपण सिलेक्ट करू आणि पे ₹135 वरती क्लिक करू। आता मागल्याप्रमाणे आपण डेबिट कार्ड क्लिक करायचे, कार्ड नंबर, एक्सपायरी, व्हॅलिडिटी, CVV नंबर भरायचा आणि पे 135 वरती क्लिक करायचे। आता मी हे पे 135 वरती क्लिक करून सगळा डेटा भरून पे 135 वरती क्लिक करून तिकीट काढत नाही, कारण की माझ्या कार्डमधून ₹135 कट होतील। तरी ही जी प्रोसिजर आहे ही लोकल तिकीट काढण्यासाठी जी प्रोसिजर आपण वापरली तीच वापरून काढायची असते। आता आपल्याला लोकलचे किंवा मेल एक्सप्रेसचे तिकीट कसे काढायचे ते यावरून समजले आहेच। आता या ठिकाणी आपण हे ऑप्शन्स बघू काय आहेत। हा QR बुकिंगचा ऑप्शन आहे, इथे क्लिक केले असता आपल्याला ATM मशीनवरती बारकोड स्कॅन करून तिकीट काढता येते। इथे जर्नी तिकीट बाय QR कोड म्हटलेलं आहे, इथे जर क्लिक केले तर आपल्याला ATM मशीनवरती बारकोड आहे तो स्कॅन करून तिकीट काढायला लागते।
क्विक बुकिंग. आता या ठिकाणी आपल्याला वारंवार जर प्रवास करायचा असेल तर इथून तिकीट काढायला लागते. म्हणजेच आपल्याला समजा कल्याण डोंबिवलीला आठवड्यातून 2 वेळा जायचे असते आणि कल्याण ठाणे या ठिकाणी आपल्याला आठवड्यातून 3 वेळा जायचं असेल तर क्विक बुकिंगचा पर्याय सिलेक्ट करून बुक अँड ट्रॅव्हल पेपरलेसवर क्लिक करायचं आणि पुढली प्रोसिजर संपूर्णतः तीच वापरायची आणि तिकीट काढायचे. आता मागे मी कल्याण डोंबिवलीला तिकीट काढले होते. या ठिकाणी मला हा सगळा डेटा रेडी मिळतोय आणि बुक तिकीटवर म्हटले की माझे तिकीट काढायला मी मोकळा होतो. या ठिकाणी टिटवाळा टू कल्याण असे मी एक तिकीट काढले होते. तो डेटा हा इथे मला दिसत आहे. बुक तिकीट म्हटले की मला तिकीट काढायला मिळते. त्यानंतर इथे प्लॅटफॉर्म तिकीटचा ऑप्शन बघूया. या ठिकाणी बुक अँड ट्रॅव्हल पेपरलेसवरती क्लिक करायचे. त्यानंतर इथे स्टेशनचे नाव क्लिक करायचे. मी इथे कल्याण जंक्शन सिलेक्ट करतो आणि बुक तिकीट म्हटले की आपल्याला तिकीट काढता येते. इथे आता पुढली प्रोसिजर सगळी सेम आहे त्यामुळे मी ती पुन्हा रिपीट करत नाही. आपण पुन्हा मागे येऊ आणि सीझन तिकीटकडे वळूया. आता सीझन तिकीट काढतानाही आपल्याला इथे बुक अँड ट्रॅव्हल पेपरलेसवरती क्लिक करता येते किंवा बुक अँड प्रिंट पेपरवरती क्लिक करता येते. सीझन तिकीटसाठी मी आपल्याला बुक अँड प्रिंट पेपरवरती क्लिक करायला रिकमेंड करतो, कारण की आपल्याला प्लॅटफॉर्मवरती जाऊन एकदा पास प्रिंट करता येतो आणि तो बाळगता येतो. जर हा आपण बुक अँड ट्रॅव्हल पेपरलेसचा ऑप्शन सिलेक्ट केला तर आपला मोबाईल 24 तास आपल्याला चार्ज करून रेडी ठेवायला लागतो तिकीट चेकरला दाखवण्यासाठी. या ठिकाणी बुक अँड प्रिंट विथ पेपर जर आपण ऑप्शन सिलेक्ट केला असेल तर आपल्याला एकदा प्लॅटफॉर्मवरती जाऊन ATM मशीनवरून पास काढायचा असतो आणि तो आपल्या पाकिटात पेपर ठेवायचा असतो. ATM मशीनवरती तिकीट प्रिंट करायच्या अगोदर आपल्याला कॅन्सलेशनचा पर्याय फक्त उपलब्ध असतो. बुकिंग हिस्ट्री येथे क्लिक केले असता आपण मागे जे तिकीटं काढलेले त्याची हिस्ट्री आपल्याला बघायला मिळते. शो तिकीट म्हटलं तर आपण आत्ता जे कल्याण डोंबिवलीचं तिकीट काढलेलं आहे हे आपल्याला इथे बघायला मिळतं. इथे बुकचा हा रिमार्क मिळतो आणि आजची तारीख 19/6/2024 आणि वेळ आपल्याला बघायला मिळते. हे तिकीट काढल्यापासून 1 तासात आपल्याला प्रवास चालू करायला लागतो. आता शो तिकीटवरती क्लिक केल्यावर आपल्याला इथे तिकीट काढलेले तिकीट चेकरला दाखवता येते. आर वॉलेट इथे आपल्याला जर वॉलेटमध्ये पैसे भरायचे असतील तर ते भरता येतात. या ठिकाणी करंट बॅलन्स दिसतो. रिचार्ज करण्यासाठी इथे क्लिक करायला लागते. रिचार्ज हिस्ट्री आपल्याला इथे बघायला मिळते आणि जर शेवटी आपल्याला सरेंडर करून अमाऊंट काढून घ्यायची असेल किंवा जमा करायची असली तर शेवटी आर वॉलेट बंद करण्यासाठी सरेंडर वॉलेटवरती क्लिक करून ते बंद करता येते. पासबुकवरती क्लिक करत असता आपल्याला सध्याची पोझिशन बघायला मिळते. प्रोफाईल या ठिकाणी क्लिक केलं असता आपल्याला आपण भरलेली माहिती बघायला मिळते आणि आपल्याला ती चेंज पण करता येते. त्यानंतर ट्रान्झॅक्शन या ठिकाणी क्लिक केलं असता आपल्याला काय विशिष्ट पिरियडचे ट्रान्झॅक्शन आपल्याला चेक करता येते. आज 19/6/2024 ही तारीख आहे म्हणून आपण इथे मागल्या या ठिकाणी आपण 1 जून ही तारीख सिलेक्ट करू. 1 जून सॅटर्डे 2024 ही तारीख सिलेक्ट करू आणि 1 जून ते 19/6/जूनमध्ये काय काय ट्रान्झॅक्शन आपले झाले ते बघता येते. आता इथे आपल्याला ते खाली दिसत आहे. बुक अँड प्रिंट विथ पेपर हा ऑप्शन वापरताना एक गोष्ट लक्षात घ्या. आपल्याला मेल आणि एक्सप्रेसचे तिकीट बुकिंग डेट वगळता 3 दिवस अगोदर काढता येते आणि तिकीट काढण्यासाठी वयोमर्यादा 18च्या वर आहे. मित्रांनो, आता आपण UTS या ॲपविषयी
खूप सविस्तर माहिती पाहिली। आता आपल्याला तिकीट बुक कसे करायचे हे माहिती झालेले आहेत आणि आपण तिकीट काढून आपला प्रवास एन्जॉय करू शकाल असा मला विश्वास आहे। व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद।